सध्या आहोत आपण भक्तिस्थळावरती। राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचा 108वा जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात हजारो भक्तांच्या उपस्थितीमध्ये आज सुरू झालेला आहे आणि त्याच अनुषंगाने माझ्यासोबत भक्तिस्थळाचे प्रमुख असलेले गुरुराज स्वामी महाराज आहेत। नेमकंच या ठिकाणी मंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये संपूर्ण कार्यक्रम आजचा जो आहे पार पडलेला आहे। केंद्रीय मंत्री अर्थात रस्ते विकास मंत्री नितीनजी गडकरी साहेब यांनी या कार्यक्रमाला शुभेच्छा दिलेल्या आहेत। नेमकं काय त्यांच्याशी संवाद साधण्यात आला आहे हे आपण गुरुराज स्वामी महाराजांच्या माध्यमातून ऐकणार आहोत। आज नुकताच केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेब या ठिकाणी आले। नेमका तुमच्या आणि त्यांच्यामध्ये काय संवाद झालेला आहे, काय सांगितलेलं आहे मंत्री महोदयांनी? माननीय मंत्री महोदयांनी नियोजनाप्रमाणे आज येऊन प्राणप्रतिष्ठेच्या संकल्पाला आरंभ केला आणि प्राणप्रतिष्ठा विधीला आरंभ झालेला आहे। राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज आणि मंत्री महोदय यांचे फार जवळीचे संबंध आणि त्या अनुषंगाने त्यांच्या हस्ते या समाधी मंदिराच्या बांधकामाचं भूमिपूजन गेल्या वर्षी आम्ही केलं होतं आणि ते पूर्ण झालं आणि या समाधीवर समाधीपीठाची स्थापना करण्याकरता महासंकल्पाकरता ते आज उपस्थित होते। महासंकल्प मोठ्या वैभवानं पूर्ण झाला। महाराज मला सांगा, नितीनजी गडकरी साहेब आल्यानंतर त्यांच्या उपस्थितीमध्ये आज हा शिवलिंग स्थापना या ठिकाणी झालेला आहे, परंतु हे भक्तासाठी कायमस्वरूपी खुलं राहणार आहे का? काय या संदर्भात माहिती द्याल? हे भक्तासाठी कायमस्वरूपीच खुलं राहणार आहे आणि या निमित्तानं उद्या दिनांक 24 या दिवशी सर्व भक्तांच्या वतीनं त्यांच्या संकल्पाप्रमाणे या समाधीची महापूजा प्राणप्रतिष्ठेचा विधी सकाळी 10 वाजल्यापासून आरंभ होणार आहे। अनेक गावच्या राष्ट्रसंतांची लेकरं असणारी की यांनी दाम्पत्य पूजा करता आपली नोंदणी केलेली आहे, त्या सर्वांच्या हस्ते या ठिकाणी प्राणप्रतिष्ठेचा विधी संपन्न होणार आहे। आणि परवाच्या दिवशी मात्र सकाळी 10 ते 10:30च्या सुमारास माऊलीचा पालखी उत्सव निघेल आणि पालखी उत्सव झाल्यानंतर इथं जन्मदिनानिमित्त महाकीर्तन सोहळा आणि कीर्तन सोहळा झाल्यानंतर धर्मसभा होईल। धर्मसभेला सुद्धा केंद्रातील अनेक मंत्री महोदय व मान्यवर उपस्थित राहणार आहे। महत्वाचा एक प्रश्न आहे, ही जी भुयारी समाधी आहे ही समाधी जी आहे ते भक्तांसाठी खुली असणार आहे का? सर्व भक्तांना मी कळवू इच्छितो, विश्वस्त मंडळ भक्तिस्थळ आणि भक्तिस्थळाचा प्रमुख या नात्यानं आम्ही असा निर्णय घेतलेला आहे, राष्ट्रसंत माऊलीची जी मूळ समाधी आहे भुयारामध्ये त्या समाधीचं दर्शन गुरुपौर्णिमेच्या दिवशी आणि राष्ट्रसंत माऊलीच्या जयंतीच्या दिवशी म्हणजे 25 फेब्रुवारी आणि गुरुपौर्णिमा या 2 दिवसाकरता होणार आहे। सर्व भाविकांना विनंती आहे, फक्त 25 फेब्रुवारी पर्यंतच भुयारी समाधीचा दरवाजा उघडा राहणार आहे, त्यानंतर गुरुपौर्णिमेच्या दिवशीच उघडला जाईल। रात्री राजशेखर गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या शुभ हस्ते हा दरवाजा उघडून समाधीचं अगोदर विधिवत पूजन केलं जाईल, भुयारी समाधीचं विधिवत पूजन केलं जाईल आणि त्यानंतर सर्व भक्तांकरता 24 तासाकरताच हा दरवाजा उघडा असेल। 24 तास पूर्ण झाल्यानंतर परत हा दरवाजा बंद करण्यात येईल आणि परत 25 फेब्रुवारीला म्हणजे 24 फेब्रुवारीला संध्याकाळी 12 वाजता परत हा दरवाजा उघडला जाईल आणि 25 फेब्रुवारीला संध्याकाळी 12 वाजता परत हा दरवाजा बंद केला जाईल। अशा प्रकारचं नियोजन विश्वस्त मंडळ आणि आम्ही सर्वांनी केलेलं आहे। या नियोजनाप्रमाणे हा जो समाधी पीठावरचं वरचा लिंग आपण स्थापना याची केलेली आहे, याचं दर्शन मात्र सर्व भक्तांना वर्षभर होत राहील। 25 फेब्रुवारी रोजी सायंकाळी राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य यांचे उत्तराधिकारी यांच्या शुभ हस्ते ही भुयारी समाधी जी आहे बंद करण्यात येणार आहे आणि पुढे चालून येणाऱ्या गुरुपौर्णिमेला ती पुन्हा भक्तांसाठी दर्शनासाठी
खुली करण्यात येणार आहे आणि त्याचबरोबर नंतर पुन्हा बंद केल्यानंतर पुढच्या वर्षी 25 फेब्रुवारी 2025 रोजीच भक्तांसाठी दर्शनासाठी खुली करण्यात येईल. ताजे आणि महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा एबीएन फॉर आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह करता शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर. पुन्हा भेटूया पुढील बातमीमध्ये. तोपर्यंत जय हिंद. आवाज बहुजनांचा.